आज आहे मकर संक्रांती. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आज मम्मी तिळगुळाची पोळी बनवणार आहे. पहिल्यांदा करते ठीक आहे. 2 वाटी गुळ. मकर संक्रांतीला ब्लॅक का घालतात? पण काळ्या याने आपल्याला लागते गरमी. पतंग म्हणजे आधीच्या बायका काय करायच्या, घरात बसून ते लाडू करा. हळदी कुंकू म्हणजे काय, हे ज्या भाज्या हळदी सुगड्यामध्ये पुसतात. हळदी कुंकूला माझं काम होतं की अत्तर लावायचं असं. आणि हळदी कुंकू आमच्या नार्वेकर मध्ये एवडा मोठा असतो ना. थंडावायला ठेवते मी ती. इंचरला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हे साईडला असतं. साईड असं कुस करून करायचं. हा गोळा ह्याच्यात भरायचा. बरोबर त्याच्या आतमध्ये जात ते. गुळपोळी झाली. हे बघ खाऊन बघ ना, मस्त झालाय ना. वाव. हॅलो अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. आज आहे मकर संक्रांती. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सकाळचे 10:30 वाजलेत. आज मम्मी बनवणार आहे एक नवीन डिश. ती बोलते की ती फर्स्ट टाइम बनवते. तिळगुळाची पोळी बनवणार आहे. आता तिने सगळं अरेंज करून ठेवलंय किचनमध्ये जाऊया आणि बघूया की काय आहे रेसिपी. लिपस्टिक लावून आली. काय बनवणार आहे आज? मी तिळगुळाची पोळी. आज संक्रांत आहे ना, मग आपण पुरणपोळी जशी करतो तशी, पण सारण तीळ गुळ पहिल्यांदा करते. ठीक आहे. सारण भरण्यासाठी तीळ घेतले. 1 वाटी तीळ आहे. अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट आहे. अर्धा वाटी बेसन घेतलंय आणि 2 वाटी गूळ चिरलेला चिरलेला गूळ आहे. आणि वेलची पावडर. ते सारण करणार याचं. हे मीठ कणिक भिजवायला घेतलंय. आणि ही काय? हे आता कणिक भिजवायची. कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घेतलंय. गव्हाचं पीठ. ते हे आपण जसं हे मळतो तसं मळून ठेवून द्यायचं उगायला. तोपर्यंत मग मी नंतर सारणची तयारी करणार. आता हे पीठ मळून घेते. हे मीठ घातलंय. थोडंसं तेल घालते मी याच्यात. हे जसं मळतात ना पीठ तसंच मळायचं. ती मकर संक्रांतीला ब्लॅक का घालतात सांग? मकर संक्रांत म्हणजे थंडीचे दिवस असतात. वाईट कपडे म्हणजे उन्हात तू घातले तर ते परावर्तित, म्हणजे त्याचं आपल्याला लागत नाही, पण काळ्या याने आपल्याला लागते गरमी. त्यामुळे ते काळं पण घालतात. मग ते मकर संक्रांती डिसेंबर मध्ये का नाही? जानेवारी मध्येच येते. असं कशी आहे ना, तेव्हा तर जास्त थंडी असते ना डिसेंबर मध्ये. असं नाही, पण ते त्या सणाला महत्व दिलेलं आहे ना. 14 जानेवारी. आणि पतंग का उडवतात? पतंग म्हणजे आधीच्या बायका काय करायच्या, घरात बसून ते लाडू करा. एकमेकींच्या बायकांना त्यावेळेला ते होतं की हळदी कुंकू. मग त्यावेळी पुरुष काय करणार, मग ते त्यांचं हे म्हणून मग ते पतंग उडवायचे. अच्छा, म्हणून जेंट्स लोक. आणि हळदी कुंकू म्हणजे काय, हे ज्या भाज्या हळदी सुगड्यामध्ये पुसतात, बोरं, ऊस, हरभरा, शेंगदाणा, हा या सीझनचा असतो. त्यामुळे हे सगळं त्याच्या सुगडामध्ये पुजलं जायचं. आणि मग ते काय करायचं, तर ते नवीन शेतातलं धान्य असतं ते बायकांना वाटायचं. म्हणून ते त्यावेळेला ती पद्धत होती. 5 सुगडं, 10-11 सुगडं असं करून ते बायकांना दिलं जायचं. पण आता जसं जसं काळ बदललाय तसं बायका जास्त उपयोगी वस्तू द्यायला लागले. असं म्हणजे 1 सुगड पुसतात, बाकी सगळं बोलवून बाकीची वस्तू वाटली जाते. असं आहे. आपण तर किती करायचं ना हळदी कुंकू मोठा होता. मसाला दूध खायला नाश्ता, लाडू 1 किलोचे करावे लागायचे. पप्पा पण होते तेव्हा. पप्पा पण घरी असायचे. आम्ही हळदी कुंकू अत्तर लावायला, मोठी गुलाबचं फुल द्यायला अत्तर लावायला. हळदी कुंकूला माझं काम होतं की अत्तर लावायचं. असं मला ते भांड पण आठवतं अत्तरचं. अशी त्याला स्टिक होती अशी अशी आणि ते असं आम्ही बायकांना अत्तर लावायचो. मम्मी हळदी कुंकू लावायची आणि तिच्या मागे मागे शेपूट आम्ही आणि ताऊ फुल द्यायची. सुपारी देऊ. आणि हळदी कुंकू आमच्या नार्वेकर मध्ये एवढा मोठा असतो ना, असायचा. आता मला माहित नाही, करतात ग मम्मी. करत असतील आता. तेव्हा कसं आम्ही लांब पण जायचो. ठाणा आणि यांचं एकदम प्लॅनिंग असायचं की
विराजला पण दिलं. भरत काकी आज करणार, शिल्पा आज करणार, ही आज करणार. एकत्र एरिया असायचा. हा आम्ही सगळे तेव्हा सगळ्यांना बाहेरून लांबून यायला बरं पडायचं. कुर्ला सीएसटी रोड त्या वाकोला त्या साईडला आम्ही राहायचो. पण दिलेलं. अंबरनाथला माधवीकडे पण गेलेलो. आता हे मळून झालेलं आहे. ते फुकट ठेवलंय. असं चपाती सारखं मळायचं. हा, आता मी कढई ठेवली गॅसवर. आता आधी मी तीळ भाजून घेणार आहे. हे तीळ आम्ही आमच्याकडे शेतकरी बाजार भरतो गुरुवारी, तिकडून आणले आणि सगळं ऑर्गॅनिक असतं. पोलिशवाला काही नसतं याच्यात. किती टाइम रोस्ट करायचं? ते असे भाजून कळतं, त्याचा वास पण येणार आणि त्याचे फुलतात ते. हे वास येतो आणि तीळ असे फटफट फट उडतात. ते फटफट फटफट फट हे आवाज येतो. ते थंड व्हायला ठेवते मी तीळ. असं पसरवून ठेवायची म्हणजे लवकर थंड होणार सगळे. मी तुझ्या आजी. आता हे बेसन भाजणार आहे मी. मला बघा कशी बोलते मी व्हिडिओ काढते तर. आता हे बेसन भाजणार आहे. थोडस तूप घेते मी. आणि ह्याच्यामध्ये बेसन. बेसन का घालतो याच्यामध्ये? हे आता ड्राय होणार ना, तर ते सगळं बेसनने कसं थोडंसं गोळा होऊ शकतो. हे प्रमाण फिक्स आहे हा. 1 वाटी तीळ, हा त्याला अर्धा वाटी बेसन, हा अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट हा आणि 2 वाट्या गूळ चिरलेला. हा हे प्रमाण म्हणजे- फिक्स आहे. हा, एवढं भाजायचंय 10 मिनिटं तरी. तर मी हे तीळ मिक्सरच्या भांड्यात घेते. ते वाटायचे, पण ते कसे वाटायचे? वाटताना इंचार दाबून वाटायचे. इंचर दाबून ते दाखवतोय. इंचर म्हणजे काय ते? नाही तर मग त्याला पुन्हा तेल सुटणार. ठीक आहे. इंचर बघूया काय असतं इंचर. हे इथे बघ, असं असं करायचं. एकदम बारीक वाटलं की त्याची हे होणार, तेल सुटून पेस्ट होते ते. ठीक आहे, तसं नाही. असं हे बघा. हे बघा ते असं. असं झालंय. आता त्याच्यात थोडं शेंगदाण्याचा बस कूट तो घालते. लगेच हे होतो. हा हा. शेंगदाण्याचा कूट घालते. तो बारीक हा, झाला. आता शेंगदाण्याचं कूट ह्याच्यात घालायचं. इंचरला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? हे साईडला असतं. साईड. ते सगळ्यांना कळतं. मला माहितीच नाही त्याला हे असं पण फिरवतोय. हाच बघितलंय. तेव्हा, एकदम पेस्ट नको असेल ना, तेव्हा असंच करतो. म्हणजे त्याला तेल नाही सुटत. ठीक आहे. हे आता झालं. हो. हे बघा ह्याची कन्सिस्टन्सी मी दाखवणार. हे बघा असं असं हिच्यासारखी बोलायला लागली. असं. आता बघा मी याच्यात घालते हे आता सगळं. बघा बघा बघा. मिक्स करून घ्यायचं असं 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 आता mix. त्यात वेलची पावडर घालते मी. वेलची पावडर घाला. आता तू चोमली तू मला वेलची बोलते, मी powder चोमली. घातली. वेलची पावडर घातली. असं 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 करायचं. आता हा गूळ थोडा थोडा करून मी मिक्स करते. अच्छा, आता मेन आला बघा. गुळाची पोळी. हा, हळूहळू असं कुस करून करायचं आणि ते पुन्हा असं 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 मिक्स करायचं. हे सगळं हातानेच करायचं. हे वाला क्लोज अप व्ह्यू आहे याचा. वाव, बेसनचा लाडू वाटतोय. आता पुन्हा हे मिक्सरला मी मगाच्या सारखं थोडं इंचर दाबून काढाय. अच्छा, दोनदा करते थोडं थोडं. दोनदा करायचं. ठीक आहे. तसं नाही, एकदम घातलं तर गोळा नाही व्हायला पाहिजे. म्हणजे फाईन व्हायला पाहिजे म्हणून ते इंचर करायचंय. बस, आता जास्त नाही काढत. बस. हा, नाही तर तो गोळा होईल. ते पण बाकीचं पण करते. ओके. आता गुळपोळी करायला घेते. हा लाडू कसा मी करायला घेते. हा बघा. आणि हा तो सारणाच्या आत भरणार आहे मी. हा बघा. आता पुरणपोळीला करतो ना आपण, तसंच करणार आहे मी. आणि अशी वाटी बनवायची. अशी वाटी बनवणार. लड्डू भरायचं का त्याच्यामध्ये आता? आता हे बघ, हा गोळा ह्याच्यात भरायचा. हा. हे असं आणि पुरणपोळी सारखंच करायचं. अच्छा, बसायला पाहिजे तो आतमध्ये. अच्छा, त्याला भरायचं असं वरती. हे असं करून आता लाटणार. आता परीक्षा आहे. आणि फ्राय करताना पण परीक्षा आहे. हे असं पिठामध्ये हे करून आणि आता हळूहळू लाटणार.
हाताने लाटायचं बरं का. बरोबर त्याच्या आतमध्ये जातं ते बघा. सारण दिसते मस्त पैकी एकदम. आता हे फ्राय करणार. तवा गरम करून घ्यायचा आधी, म्हणजे तो मस्त भाजला जाणार. हो ना? तुझ्या वाटेचं मी बोलते. बोल. हो, आता तवा गरम करत ठेवलेला होता मी. आता घातली, आता ती भाजली की परतणार, तूप लावणार. फुलणार ती. हा, फुलायला पाहिजे. ये मी फर्स्ट टाइम खाणार आहे. मला माहितीच नाही हा प्रकार असतो. पण तू खाल्लाय? आईने बनवलाय? हो, आईने नाही बनवलं, पण मी खाल्लंय बाहेर ऑफिस मध्ये आणण्याची. आईने नाही बनवला कधी? आई ते हे करायची. आई ते असं पानका करतात ना. पानका? केक टाक. हा, केक टाईप उकडे तांदळाचं वगैरे तसं. मस्त पुरणपोळी सारखीच एवढं आहे ना वाटते. त्याच्यामध्ये. हे बघ, झाली. झाली हो. ही बघा गुळपोळी झाली. आणि ही खूप गरम असेल म्हणून. गरम आहे तर ते गुळ एकदम हे लागतं, जरा वेळाने खा. तर आता मी टेस्ट करते आहे गुळपोळी. अजूनही गरमच आहे. खूप टेस्टी आहे. पुरणपोळीची आठवण आली, पण ही खूप टेस्टी आहे. खूप मस्त आहे. तिळाचा टेस्ट विथ जॅगरी खूप भारी आहे. म्हणजे मला आधी असं वाटायचं पुरणपोळीच भारी असते. एवढी स्वीट आहे ना, मस्त आहे. हे मधलं खायचं मम्मी, मधलं छान लागतं. साईडला नाही गेलंय. साईडला गुळ कमी केलाय. हे बघ, खाऊन बघ ना, मस्त झालाय ना. वाव. आणि एवढं छान टेस्ट येते ना तिळाची, शेंगदाण्याची, गुळाची. मस्त. सगळ्यांना बोल बनवायला. ही गुळपोळी छान झाली आणि तुम्ही पण हा व्हिडिओ बघा, अशीच बनवा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. हा, माझे सगळे रेसिपी बघत राहा. हा. आता याचं नवीन चॅनल येणार आहे. माझं आता नवीन चॅनल स्नेहाज किचन.